हे सगळं व्हायरल व्हिडिओज पाहिल्यानंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. ही करुण कहाणी आहे एका 8 वर्षांच्या मुलाची. तो दोन्ही हातांनी दिव्यांग आहे, पण प्रचंड मेहनती आणि जिद्दी आहे. त्याचा संघर्ष आपलं काळीज पिळवटून टाकतो. आपल्या डोळ्याच्या कडा देखील पाणावतात. त्याला सलाम ठोकायला भाग पाडतात. 8 वर्षाच्या या निरागस मुलाच्या संघर्ष कहाणीला 2 हात नाहीत, डोक्यावर आईचं मायेचं आभाळ नाही. आहे ती फक्त जिद्द आणि बापाचा आधार. हा माझा अपंग मुलगा आहे 8 वर्षाचा. याच्यासाठी सकाळी उठतो 4 वाजेला. त्यानंतर घरासाठी माझी परिस्थिती बरोबर नाही, मग मी सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवतो. मग शेतामध्ये जातो, मग याची तयारी सगळं करून जातो. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहाद्यातल्या असलोद गावात राहणाऱ्या गणेशनं जन्मानंतर काही दिवसात 2 हात गमावले. हे कमी म्हणून की काय, काही दिवसातच कौटुंबिक कारणामुळे आई बाळाला उघड्यावर टाकून निघून गेली. दूध तुटलं, बाळ पोरकं झालं. तेव्हापासून घरातला हा बाप त्याची आईही बनला. गणेशची सगळी कामं तेच करतात. मोलमजुरी करून त्याचं पालन पोषण करतात. दुसरीला जिल्हा परिषद शाळेत शिकतो. त्यानंतर 3 वाजेला ट्युशनमध्ये जातो. त्यानंतर 6 वाजेला घरी येतो. घरी आल्यानंतर मग मी शेतामध्ये आलेलो असतो. याची आई याला सोडून निघून गेली आहे, म्हणून मला सगळं करावं लागतं. माझ्या भावाच्याही वडिलांच्या बी याच्या बी बघावं लागतं. हात नाहीत म्हणून गणेशनं कधी परिस्थिती पुढे हात टेकले नाही. पायांना हात बनवून तो जिद्दीनं अक्षर गिरवतोय. अभ्यासच नाही तर खाणं पिणं आणि अगदी मोबाईल मधले गेम सुद्धा तो पायानं लीलया खेळतोय. मैदानावरची त्याची चपळता तर भल्या भल्यांना अचंबित करणारी आहे. माझे नाव गणेश अनिल माडी. इयत्ता 2री. शाळेत यायला बी आवडतं मला आणि खेळायला बी आवडतं, अभ्यास करायला बी आवडतं. एखादी गोष्ट मिळाली नाही तर आजकालची मुलं नैराश्यात जातात, टोकाचं पाऊल उचलतात. पण गणेश माळीचा परिस्थितीशी सुरू असलेला झगडा हा प्रेरणादायी आहे. गणेश हुशार आहे, गणेश जिद्दी आहे, त्याच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती आहे, फक्त त्याला हात नाहीत. गणेशला कृत्रिम हात मिळाले तर त्याचं भविष्य हे उज्ज्वल आहे. त्यामुळे मंडळी, गणेशच्या या संपूर्ण जिद्दीपुढे नशीबही हरलं.